नमस्कार. तर मी 2 दिवसापूर्वी 4 टक्सच्या ब्लाऊजचं हे माप कसं घ्यायचं, टक्स कसे घ्यायचे याचा व्हिडिओ टाकला होता. तर मला कमेंट्स आल्या का सगळ्या मापाला तर एकच टक्स टाकायचा का, तसं नाही आहे. तर मी आज तुम्हाला वेगवेगळ्या मापाला किती अंतरावर टक्स घ्यायचे आणि किती टक्स उंची इंचावर घ्यायचे हे तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा. तर इथे आपण 28 ते 32 साईजला 4 टक्सला किती माप घ्यायचं हे सांगणार आहे. मी तुम्हाला एक डायग्राम आखून दाखवते. हा गळा, हा आर्मोल 28 इंच ते 32 इंचासाठी हे माप आहे. तर तुम्हाला इकडे 3.5 इंच घ्यायचं आहे. हुपपट्टीकडनं 3.5 इंच एवढं तुम्हाला हुपपट्टीसाठी एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे. म्हणजे घडीतून इकडून ही तुमची घडी असणार आहे. घडीपासून तुम्हाला इकडं हे कपडा टाकायचा आहे आणि इथून तुम्हाला गळ्याचे रुंदी वगैरे घ्यायचं आहे. तुम्हाला इथून 3.5 इंच वरती 2.5 इंच, इकडून 3.5 वरती 2.5, इकडनं 2.25, खालून वरती 2.25 आणि ह्या टक्सपासून इकडे 2 इंच आहे. एवढं अंतर सोडायचं आहे. तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथून असं इकडे इकडून 2 इंच सोडून हा जेवढा टक्स आहे एवढा हा टक्स घ्यायचा. वरती 2 इंच घ्यायचा इकडे आणि असं थोडासा तिरपा घ्यायचा आहे. हा इकडून इकडे 2 इंच. हे ह्या टक्सपासून पूर्ण 2-2 इंच यावरती हे टक्स घ्यायचे आहेत इकडून. आणि हा टक्स तुम्हाला 1 इंचाचा मारायचा आहे. खालचा टक्स 1 इंचाचा आणि हे बाकी सगळे पाव इंचाचे. पाव इंचाचे म्हणजे किती, तर ह्या 3 रेषा स्टार्टिंगच्या ह्या 3 रेषांची डाट घ्यायचा आहे. म्हणजे हे पाव इंच आणि हा खालचा टक्स फक्त 1 इंचाचा मारायचा आहे. व्हिडिओ मोठा होईल पण तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. 28 ते 32 साईज झालेली आहे. आता आपण 32 ते 36 साईज घेणार आहोत. यात नॉर्मल एवढा काही फरक येत नाही. 36 साईजला तुम्ही 34 साईजपर्यंत हा वापरू शकतात. तर 36 असेल तर तुम्हाला फक्त इथला हा टक्स आहे तो 1 ऐवजी 1.25 पर्यंत मारायचा आहे. बाकी हे तुम्ही आहे तसंच मेजरमेंट घेऊ शकतात. फक्त हे माप प्रेसपट्टीच्या वरून टाकायचं. हे माप मी प्लस प्रेसपट्टी योगपट्टी असती त्याच्यावरून टाकायचं आहे. फुल उंचीला हे माप नाही, हे मी प्रेसपट्टीचं सांगते. 32 साईजला हे माप टाकायचं. 32 ते 36 34 पर्यंत हे माप चालू शकतं. 36ला 1.25 घ्यायचं आहे आणि 38 प्लस गेलं 38 ते 42 पर्यंत तर हा टक्स तुम्हाला 1.5 इंच वाढवायचा आहे. 1.5 इंच वाढवायचा आहे आणि इकडनं 3.5 न घेता तुम्हाला 4 इंच घ्यायचं आहे. म्हणजे दाखव 38 प्लस म्हणजे 38 40 42 यासाठी हे माप आहे. तुम्हाला या साईडकडनं तुम्हाला 4 इंच घ्यायचं आहे. 4 ते 4.5 इंच या साईडनं. आणि मग हा टक्स 2.5 ते 2.25 इंचापर्यंत मारायचा आहे आणि हा टक्स इथे 1.5 इंचाचा मारायचा आहे. 36 साईजला 1.25 मारायचं आहे. 36 पुढचं 38 40 42 यांना 1.5 इंच मारायचं आहे. बाकी हे सगळे टक्स तुम्हाला आहे तसेच घ्यायचे आहेत. फक्त ह्या अंतरावरून 2-2 इंचावरती गॅप ठेवून तुम्हाला हे टक्स घ्यायचे. फक्त टक्स तुमचा हा खालचा वाढणार आहे आणि तुमचा जसा टक्स वाढेल तसं तुम्हाला फिटिंग करेल ही साईड तुम्हाला वाढवायची आहे. तुम्ही छातीचा कमरेचा 1/4 प्लस तुम्ही जर 1.5 इंच घेणार असेल तर तुम्हाला हा टक्स त्यात ऍड करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला फिटिंगला कमी पडणार नाही. फिटिंग आता इथं तुम्ही 1 इंच घेणार तर तुम्हाला कमरेचा 1/4 प्लस 2.5 इंच घ्यायचे. भले का तुमचा हा आकार असा येऊ, हा टक्स एक्स्ट्रा असल्याने जेव्हा तुम्ही टक्स माराल तेव्हा हे बरोबर तुमची फिटिंग लाईन सरळ येणार आहे. पण तुम्हाला हे एक्स्ट्रा माप घ्यायचा आहे. इथं तुम्हाला 1.25 टक्स हे केला असेल तर 2.25 टक्स घ्यायचा आहे तुम्हाला. आणि ते 1.5 इंचाचा टक्स घेणार असेल तर तुम्हाला मार्जिन प्लस टक्स हे 3 इंचाचा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 4 टक्सला हेवी साईजला प्रेसपट्टी लावली तर चांगलीच आहे, कारण की छाती त्यात परफेक्ट बसते आणि पप पण क्रिएट छान होतो. तर तुम्ही ह्या टक्सप्रमाणे जर टक्स मारले तर तुमचा ब्लाऊजची फिनिशिंग